ग्रामोन्नती मंडळांतर्गत कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि द्राक्ष संशोधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आजचं हे फळछाटणी आणि फळछाटणीनंतर बागेतील व्यवस्थापनाबद्दल होत असलेलं चर्चासत्र आणि या चर्चासत्राचे आजचे प्रमुख येथील कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन अनिल तात्या मेहर, इथे असलेले वरिष्ठ डॉक्टर भीमराव भुजबळ सर, डॉक्टर खिलारी सर, पाटे साहेब, माझे कुलीग डॉक्टर उपाध्याय, ऑनलाईन जुळलेले डॉक्टर सुजय साहा आणि डॉक्टर यादव, त्याचसोबत इथे बसलेले सर्व बागायतदार बंधूंनो, द्राक्ष संशोधन केंद्राला जे जे कामं करायचे आहे त्या कामाच्या वेळेस जी काही मदत पाहिजे असली तर ती मदत आम्ही कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव इथून घेतोच. जुन्नरच्या अभिनव ग्रेप ग्रोअर्स असोसिएशन जे आहे तिथे सुद्धा त्यांचा सुद्धा फार मोठा एक वाटा आहे आणि यामध्ये मी फार पूर्वीपासून येतोय. अडसुळे सर होते तेव्हापासून मी जवळपास सुरुवात केली इकडे यायची, तात्यांकडे यायचं, त्यानंतर लांडगे दादांकडे यायचं. जास्तीत जास्त ओळख माझी असेल तर फार मोजके लोक होते. परदेश साहेब बसले तिथे, त्यांच्यासोबत चांगले सुरुवातीपासूनचे चांगले संबंध आहेत. राहुल बनकर आहेत, ते फारसे दिसत नाही असे, त्यांच्यासोबत आणि कृषी होता, कृषी मेहर, त्यांच्यासोबत म्हणजे नेहमी चर्चा व्हायची, फील्ड व्हिजिट करायचं आणि कामं करायचं. खिलारी सर याच भागातले, खिलारी सरांचा जो अनुभव आहे तो अनुभव आणि त्यासोबत चर्चा होत राहायची आमची. त्या चर्चेच्या माध्यमातून आम्ही काही छोटे मोठे प्रयोग आम्ही करत राहायचो आणि तुमच्याच बागेत येऊन किंवा तुमच्या समोर येऊन तुम्हाला सांगून मार्गदर्शन करून आम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला असेल. महत्वाचं एकच असते की कामापेक्षा आपला आत्मविश्वास जर चांगला असेल तर ते काम जे करतो आपण त्याचं चीज होते, त्याचा फायदा होतो तितकाच, कारण तो एक वाढलेला आत्मविश्वास असतो. खिलारी सर याच भागातले, बऱ्याच वर्षापासून ते आपला सर्वांना मार्गदर्शन करतात. पिंक व्हॅलीवरती त्यांनी बऱ्यापैकी काम केलं. सोल्युशन अजून मिळालं नाही, हा वेगळा भाग आहे, परंतु प्रयत्न त्याकरिता चिकाटी जे म्हणतो आपण त्यावरती त्यांनी दाखवून दिलं की सर्व गोष्टी शक्य आहेत. मग अशी सरांनी आपल्याला, खिलारी सरांनी बऱ्याच समस्या सांगितल्या. ज्या ज्या समस्या त्यांनी सांगितल्या त्या समस्यावरती आपण नक्कीच सोल्युशन, त्याचा तोडगा काढण्याचा प्रयत्न करूया. आपण प्रत्येक गोष्टीला एक ठराविक कालावधी लागतो. एकासोबत द्राक्ष असं किचकट असं पीक आहे, टेक्निकली साऊंड, प्रत्येकाचं पीक नाही म्हणत होतं मी, बऱ्याच वर्षापासून सांगतो की प्रत्येकाचं पीक नाही, ते त्याचं पीक आहे जो सिन्सिअर आहे, त्याचं पीक आहे जो लागून राहतो, जो प्रामाणिक आहे त्याच्यासोबत, त्याचं पीक आहे. ठीक आहे, आपण करतोय. या भागात 1500 हेक्टरचं क्षेत्र आहे. एक्सपोर्टमध्ये आपण चांगलं काम करतो. जवळपास 500 हेक्टरच्या लोकांनी 500 हेक्टरवरती रजिस्ट्रेशन झालं असते, होते रजिस्ट्रेशन, यावर्षी झालं असेल किंवा अजून डेट संपायची असेल, यावर्षी 500 पेक्षा जास्त होऊ शकते.
आपण चांगलं काम करतोय, पण हे काम करत असताना कधी निसर्ग आपल्या सोबत नसतो, कधी आपला हलगर्जीपणा असतो, कधी आपल्याला न कळत आपण निर्णय घेतो. मगाशी उपाध्याय सरांनी सांगितलं आपल्याला की मातीचं व्हेरिएशन किती होतं. रांगोळी टाकल्यासारख्या वेगवेगळ्या याचं जे धान्य असतात ना, आपले कडधान्य किंवा आणखी काही डाळी असतात, त्याच्या असं जे ठेवलेल्या बॉल्स सारखं त्याने पूर्ण माती एका प्लॉटमधून किंवा एका गावामधली किंवा एका जिल्ह्यातली माती किती प्रकारची ते त्यांनी सांगितलं, दाखवलं त्यांनी. म्हणजेच एका शेतात दिलेलं रेकमेंडेशन ते दुसऱ्या बागेत नाही चालणार. आणि आपण असंच करतो बऱ्याचदा. आपल्याला मार्गदर्शक जे आहेत ते मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतात, परंतु मार्गदर्शकाचं क्वालिफिकेशन इन द सेन्स त्याचा अनुभव. द्राक्षात काही PhD होणंच काही गरजेचं नाही आहे. द्राक्षाला मार्गदर्शन करण्याकरता PhD माणूस पाहिजे असं काही जरुरी नाही. PhD जर असेल तर तो पहिलेच घासून चुकलाय तो स्वतःला, म्हणून तो आता तुम्हाला मार्गदर्शन फार कमी वेळात चांगल्या रीतीने करू शकतो. जसं आता उपाध्याय सरांनी सांगितलं, ते PhD आहे. त्यांनी तुम्हाला कोणतं अन्नद्रव्य, कोणतं पाणी, कशा प्रकारचं काय करावं ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्या PhD मुळे. दुसरी PhD मिळते आपल्याला बागेत जर आपण फिरत राहिलो, सारखं काम करत राहिलो, निरखून पाहिलं त्या वेलीला सारखं, तर वर्षानुवर्ष घासावं लागतं एकदा त्या बागेत. प्रत्येक वाढीच्या प्रत्येक अवस्थेत, दरवर्षीच्या वातावरणात, तापमानात. कारण आपण बघतो द्राक्ष बागेत वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये आपण झुलत राहतो आणि त्याच्यावरती आपण तोडगे काढतो. आणि तो अनुभव फार महत्त्वाचा असतो. मी गेल्या 8-10 वर्षापूर्वी असेच कॉमेंट केले होते की द्राक्ष बागेत फिरा, द्राक्ष वेल आपल्यासोबत बोलते, तिच्यासोबत बोलणारा पाहिजे. मला एकदा असंच कोणी विचारलं, झाड कुठे बोलते का हो, तुम्ही कुठून आले? म्हणलं मी तिकडचा आहे, नागपूरकडचा. तर म्हणजे तुमच्याकडचे झाडं बोलतात का? म्हणलं तसं नाही, झाडं माझ्याकडचे, आमच्या विदर्भातले किंवा तुमच्या इकडच्या भागातले कोणतेही झाडं बोलतात, त्याच्यासोबत बोलणारा पाहिजे. तर म्हणजे कसं बोलायचं? म्हणलं एकाच लाईनीत तुम्ही सतत जा, 3 दिवसानंतर तिसऱ्या दिवशी जा, 5 ते 6 वेळा जा. 7व्या वेळा ते झाड तुम्हाला बोलेल आणि तुम्ही मला येऊन सांगा. खरोखर त्या माणसानं मला दुसऱ्या सीझनमध्ये सांगितलं की साहेब तुमची गोष्ट खरी आहे. सांगलीकडचा तो बागायतदार आहे, नंतर चांगला मित्र झाला. त्याचे म्हणलं काय दिसलं? तर म्हणे तिथं पहिलेच पानं हिरवेगार होते चांगले, नंतर ते जाळ्या झाल्या त्याच्यावरती. जे उपाध्याय सरांनी सांगितलं ना की पोटॅश याची काम, त्याला फेरसची डेफिशियन्सी. मग काय केलं? तर म्हणे आम्ही त्याचे औषध मारले, झालं ना म्हटलं त्याचं. तर म्हणे हो, झाड बोलते म्हणे, हे गोष्ट खरी आहे. तर हे अशाच काही गोष्टी असतात. आपण इतकं जो काही प्रयत्न करतो, शिकतो, समजून घेतो आणि दुसऱ्यांना शिकवतो पण आपण. तर अशाच काही गोष्टीमध्ये ज्या अडचणी येतात त्या अडचणी भरपूर आहेत. सरांनी मगाशी खिलारी सरांनी सांगितलं काय काय परिस्थिती आहे, आपण लिस्ट केली आपण त्याची, मी लिहून ठेवलं आहे. आणि मी आता इथून गेल्यानंतर मी त्याच्यावर चर्चा करणार माझ्या लोकांसोबत. मी बागायतदार संघाच्या प्रत्येक सभासदांचं इथे जे बसलेले आहेत साहेब, त्यांचं अभिनंदन एकतर आधी. बोर्डावर त्यांना, विज्ञान समितीवर त्यांना घेतलं. संघाच्या प्रत्येक सभासदांच्या जवळ जाऊ चाहतो मी. त्या प्रत्येक सभासदांना मी माझ्याकडे द्राक्ष संशोधन केंद्रात बोलावू चाहतो. आणि मी हे सांगतो की वेळोवेळी या, वेळोवेळी द्राक्ष संशोधन केंद्राच्या टीमला बोलावा आणि आपण बसू एका ठिकाणी, चर्चा करू. जे जे काही आपले समस्या आहेत त्या समस्यावरती आपण चर्चा करत राहू, सारखी चर्चा करू. आणि या चर्चेच्या माध्यमातून आपण सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करू. हे फार छान कन्सेप्ट ठेवला आपण की या प्रत्येक स्टेजमध्ये मन्यात पाणी उतरेपर्यंत जाऊ द्या, त्याला भरपूर वेळ आहे. छाटणीच्या आधीपासून बेरी सेटिंग पर्यंतच एक चर्चासत्र असू द्या, बेरी सेटिंग पासून पाणी उतरेपर्यंत एक असू द्या, पाणी उतरण्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत एक अशी चर्चा अशी होऊ द्या. चांगले कन्सेप्ट आहेत.
मी यावर्षी छोटे छोटे 5-5 मिनिटाचे 7-7 मिनिटाचे व्हिडिओ माझ्या सगळ्या साथीदारांना सांगितलं आणि त्यांना याच्या सोबत मी स्वतः सुद्धा टाकलं व्हिडिओवरती 5-5 मिनिटाची एका स्टेजवरती सखोल त्यावरती चर्चा होते, सखोल त्यावरती आपण सांगतो आणि समजावून सांगतो आणि ते समजणाऱ्याला समजते, त्याच्यामध्ये कन्फ्युजन होत नाही. असं चर्चा करून आपण बऱ्यापैकी आपले प्रश्न सोडू शकतो. ज्या आता समस्या आहेत या भागात, मगाशी बरीच चर्चा झाली, मार्केटिंगची चर्चा झाली. मार्केटची डिमांड कोण, तो मार्केटवाल्यानं ठरवल्यापेक्षा आपण ठरवायला पाहिजे. मार्केटच्या हिशेबाने काम करण्याच्या बदल्यात आपल्या हिशेबाने मार्केट चालायला पाहिजे. ही वेळ ज्या दिवशी येईल त्यावेळेस आपल्याला त्याचा मोबदला पण चांगला मिळेल आणि आपलं समाधान जास्त होईल. कारण आपण बघतो कॉस्ट ऑफ प्रोडक्शन उत्पादन खर्च वाढतोच आहे दरवर्षी. खताच्या किमती, सॉल्युबल ग्रेडचे फर्टिलायझर्स 2,500-3,000 रुपयाची पिशवी आहे. द्राक्ष विकायला गेलं तर पहिल्या वर्षी कोरोनाच्या नावानं तर पूर्ण लंब केलं. कोरोनामुळे दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या नावानं तुमचे द्राक्ष त्याच माणसानं, त्याच व्यापाऱ्यानं तुमचे द्राक्ष 30 रुपये 40 रुपये किलोने घेतले आणि त्याने एक्सपोर्ट केले. त्याने हेच सांगून तुम्हाला हे केलं की कोरोना आहे, जाता येत नाही, नेत नाही, कोणी घेणार नाही, आम्ही काय करायचं. ते जे द्राक्ष 100 रुपये किलो होते तेच द्राक्ष आपण आता यावर्षी 35 रुपये 40 रुपये किलोने विकले. हे ज्या ट्रिक आहेत मार्केटच्या, याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. अभ्यास करूया याच्यावरती. आपण आपली स्ट्रॅटेजी आपण तयार करायला पाहिजे आणि तयार करूया आपण. एकाच वेळेस छाटणी चुकीची ठरेल. क्षेत्र जर वाढते आहे, क्षेत्र जर 10 पटीने वाढलं असेल, उत्पादनही वाढत आहे, डिमांड किती आहे. एकाच मार्केटमध्ये जर आपण गेलो, आपला उद्देश एकच जर असेल, डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. मग समजा क्षेत्र वाढते, डायव्हर्सिफिकेशन पाहिजे. वाईनकडे जा, ज्यूसकडे जा, बेदाण्याकडे जा. जे जे करता आलं, डायव्हर्सिफिकेशन जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत नाही. या भागात 500-1500 हेक्टर क्षेत्र आहे आणि तिथलं सगळं जर आपण 1000 हेक्टर जर समजा आपण लोकल मार्केट करतात गेलो तर कुठे विकणार? विकून आजूबाजूलाच. सगळे माणसं मुंबईला नाही पाठवणार, सगळे माणसं दिल्लीला नाही पाठवणार ना. तर हे जे आपण द्राक्ष पाठवणार ते कुठे पाठवतो तोही एक विचार करायचा आहे. आणि हे जर समजा एकाच गावात पाठवत असेल तर 30 रुपये रेटच्या बदल्यात आपल्याला तो 15 रुपयेच मिळेल. उत्पादन खर्च वाढून राहिला, काय परवडेल शेती. तर ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर छोट्या छोट्या गोष्टीचा आपला विचार करणं आहे की छाटणीची वेळ कधी पाहिजे, कधी घ्यायची आहे. अर्ली छाटणी आहे, काळ्या द्राक्ष जाती आहेत, अर्ली छाटणी आपण त्यापासून सुरू करायचं आहे. एका गावामध्ये एकाच दिवशी जर पूर्ण छाटणी घेतली तर अगेन इट विल बी डिफिकल्ट, नुकसानच आहे. टप्प्याटप्प्याने छाटण्या घ्या. टप्प्याटप्प्याने जर छाटण्या घेतल्या, पावसाचं वातावरण आहे त्याच्यावरती सुद्धा अडचणी येणार नाही एवढ्या, त्यावरती आपण मात करू शकू. समस्या भरपूर आहेत. एक समस्याची आपण जर विचार केला तर पहिली महत्वाची समस्या म्हणजे गोळीघड येणे, गोळीघड निघणे, जिरणे, बाग जिरणे. या समस्या आपल्याला बागेत दिसतात आणि त्याचं निदान जर बघितलं तर एकतर फळ छाटणी झाली, पोंगा अवस्था सुरू झाली, त्यावेळी जर मुळीच्या कक्षेमध्ये एकतर पाणी साचलं असेल, पाऊस आला असेल, ढगाळी वातावरण असेल, अशा परिस्थितीत त्या वेलीचा व्हिगर वाढतो, जोम वाढतो. आता आपण म्हणतो पोंगा अवस्थाच 8-9 दिवसात पोंगा अवस्था दिसते. 8-9 दिवसात पोंगा अवस्था जर असेल त्या अवस्थेमध्ये कुठं आला व्हिगर हेच म्हणणार आपण, पण आपल्याला तो व्हिगर दिसत नाही. जेव्हा असा काही सायंटिफिक स्टडी जो होतो त्यामध्ये जे काही याचा अभ्यास केला जातो लॅबोरेटरीमध्ये, त्याचं बर्ड्स काढून, डोळे कापून तिथले काढून त्याचा जो अभ्यास केला जातो, ते काडीचं काप करून, काडीला तुकडे करून त्याच्यामध्ये जे काही बायोकेमिकल स्टडी जो आपण करतो त्याच्यामध्ये दाखवते की या वेलीमध्ये काही आपण संजीवकांचं त्यामध्ये किती हे आहे, रेशो जो आहे, एक आपण म्हणतो ना की सायटोकायनिन जिब्रेलिनचा जो रेशो आहे तो जर चांगला असेल तर वेलची वाढ नियंत्रणात आहे. सायटोकायनिनचं प्रमाण जास्त पाहिजे बागेत
आणि जिब्रेलिनचं प्रमाण कमी पाहिजे. ह्या जर गोष्टी असतील तर वाढ नियंत्रणात राहते. जेव्हा बड आणि केन याच्यामध्ये जेव्हा असा हेच पीजीआर जर समजा आपण केलं, याचा रेशो जर चेक केला तर तो रेशो उलटा दिसतो. जिब्रेलिनचं प्रमाण वाढलेलं दिसते आणि सायटोकायनिनचं प्रमाण कमी झालेलं दिसते. ते परिस्थिती आपल्याला वाढ जोमात करून घेण्यास प्रवृत्त करते. म्हणून इथं असं म्हणणार नाही चालणार तर डोळाचा इथं डोळा कापसलाय डोळा, पण त्याचा जोम किती असेल? तुम्ही 3 दिवस थांबा, 3 दिवसात भरकन तिसरं पान चौथं पान येईल आणि त्याच्यानंतर तो बाळीत घेऊन परत फिरेल आपल्यासमोर दाखवेल बाळी नाही तर गोळीघर. तर हे वेलीच मध्ये ज्या घडामोडी होतात, फिजिओलॉजिकल डेव्हलपमेंट्स ज्या आहेत त्याचे परिणाम आपल्याला गोळीघडात किंवा बाळीत रूपांतर झालेल्या किंवा बाग पूर्ण फेल गेल्यात दिसतात. एक तर ही परिस्थिती असेल, पावसाळी वातावरण, ढगाळी वातावरण, पाणी साचलेलं आहे, किंवा काडीच्या परिपक्वतेच्या कालावधीमध्ये जर काडी पूर्णपणे परिपक्व झाली नसेल, कारण काही असतील, तरी मात्र आपल्याला ही अडचण येते. काडी परिपक्व झाली नाही का नाही? होऊ शकते ढगाळी वातावरण तर त्यावेळेस काडी परिपक्वतेच्या कालावधीत होऊ शकते आपली खरड छाटणी उशिरा झाली आणि नेमकं काडी परिपक्वतेच्या वेळेस आपल्याला ते आपण सापडलो त्याच्यात ढगाळी आहे, पावसाळी आहे आणि व्हिगर वाढला, शेंडा वाढून राहिला, पाऊस थांबून नाही राहिला, आपण बागेत जाऊ शकलो नाही, काडीचं वाढ होऊन राहिली, बगला निघाल्या, बगलफुटी निघाल्या, गर्दी झाली आणि त्याच गर्दीमध्ये त्याच वाढीमध्ये जिब्रेलिनचं प्रमाण पुन्हा वाढतं. हे जर झालं असेल तर शेंडा वाढत राहील, काडीची परिपक्वता लांबणीवरती गेली, आपली वेळ आली फळ छाटणीची आणि आपण म्हणतो आता चला काडी तर खाकी दिसत्यावरून चला आपण छाटूया. बागेत आपण काडी खाकी दिसण्याची समस्या एक असते की आपण बऱ्याचदा पोटॅशच्या फवारणी करतो, बऱ्याचदा आपण बोर्डोची फवारणी करतो आणि याच्यामुळे बघा काडी बाहेरून खाकी कलरची दिसेल, तपकिरी रंगाची, पण तिला कापून जर बघितलं तर ते पुन्हा पांढऱ्या प्रकारचा पांढऱ्या रंगाचं ते पीठ दिसेल. काडीची परिपक्वता झाली आहे हे पडताळून पाहण्याकरता त्या काडीमधला पीठ कसा आहे हे पाहणं गरजेचं असेल. हा पीठ जितका डार्क असेल, जितका तपकिरी रंगाचा असेल, तितकी ते काडी परिपक्व झाली आहे आणि जितकी काडी परिपक्व झाली आहे चांगली, तितकाच त्या काडीमध्ये असलेलं अन्नद्रव्य पुरेसा आहे, अन्नद्रव्याचा साठा पुरेसा आहे आणि जितका अन्नद्रव्याचा साठा पुरेसा असतो तितका त्या काडीमध्ये आपण छाटणी घेतल्यानंतर घड जिरण्याची समस्या फार कमी येते. ज्यावेळी इतकं सगळं होऊनही जर समजा पोंगा अवस्थेत जर समजा वातावरण बिघडलं असेल तर त्या परिस्थितीमध्ये मात्र आपल्याला मग काय करायचं आहे? संजीवक सायटोकायनिन बेस्ड कंपाऊंड्स जे आहेत पीजीआर त्याचा वापर करणे गरजेचे आहे. काय आहे सायटोकायनिन बेस्ड? 6BA, युरासिल, CPPU, CCC. एक्सपर्टवाले आपण CCC बघा, आपण 2003-04 पासूनच आपण बंद केलं, 10 पासून जवळपास 10-11 वर्ष झालं त्या गोष्टीला. CPPU जनरली आपण मण्याचा साईज वाढण्याकरता वापरात आणतो. युरासिल आपण सूक्ष्म घड निर्मिती करता आपण कामात आणतो. मग आपल्याकडे काय राहिलं? फक्त एक 6B आहे. थोड्याफार प्रमाणात CPPU येत आहे, 0.3 to 0.35 ml. 10 लिटरला 3.5 मिली एवढं आपल्याला करून त्या वेलीमध्ये सायटोकायनिनचं प्रमाण वाढवता येईल. दुसरं एक की जर समजा आणखी काही उपाययोजना जर असतील तर त्या उपाययोजना अशा असतील की पाणी जे असते बागेत, पाण्याचं वापर सायटोकायनिन पाणी जे आहे, पाणी जे बोधात जे पाणी असते ते पाणी आपण जर बाहेर काढलं ते एक चारी घेऊन तर बोध तिथे मोकळा राहील. जिब्रेलिनचं प्रमाण त्या वेलीमध्ये किंवा त्या रूट ऍक्टिव्हिटी जर फारच जोरात जर झाली तर ते पीजीआरचं सिंथेसिस पण करते.
ऑक्सिजनचं सिंथेसिस करते ते मुळी, ती त्याला कमी करण्यात प्रवृत्त होईल. ह्याच अशा काही गोष्टी आहेत. घडांची संख्या कमी असणे जास्त असणे याला जबाबदार दुसरी एक परिस्थिती आहे. आणि याला जबाबदार जर असेल तर तुमची पानगळ किती झाली आहे, पानगळ कशी झाली आहे यावर फार जास्त अवलंबून असते. पानगळ करण्याकरता आपण इथे फोनचा वापर करतो, इथरल ज्याला म्हणतो आपण. एक तर हाताने पानगळ करतो. पानगळ जर करायची झाली तर ती 15 दिवसाच्या पूर्वीपासून पाहिजे. हाताने पानगळ करायचे तर 15 दिवसापूर्वी पानगळ होऊन ते जवळपास 12 ते 13 दिवस ते वेल पूर्ण उघडी पाहिजे. तेव्हाच त्याचा खालून जो मिळालेला प्रेशर, टर्गर प्रेशर जो म्हणतो आपण, तो खालून वाढत असलेला प्रेशर आणि वर काही नाही, तेव्हा असा जो दाब निर्माण होतो तो दाब, आणि त्याच्यामुळे त्या गोळ्यामध्ये, त्या डोळ्यात नुसतं फक्त अन्नद्रव्य तिथं गोळा होते, त्याचं बल्जिंग होते, स्वेलिंग होते, सुजतं, फुगतो, आणि मग आपल्याला त्याचे डोळे फुटण्याकरता परिणाम चांगले मिळतो. रसायनाचा वापर करायचा झाल्यास रसायन किती वापरावं हा एक प्रश्न बऱ्याचदा असतो. मी आताच केविकेच्या एका प्लॉटवर जाऊन आलो. व्हरायटीचाही फरक होतो. मांजरी मेडिका आहे, H516 आहे, 2 व्हरायटी आहे. मांजरी मेडिकाचे पानगळ पूर्ण झाली, 2च मिलीने त्यांनी वापरला. टेमकर सर होते तिथं, त्यांनीच हे केलं. 2 मिलीने त्यांनी इथरल वापरलं, पूर्ण पानं उघडे पडले, पूर्ण काड्या उघड्या पडल्या. मांजरी मेडिकात H516 आहे, तशाच आहे पानं, अजून पिवळे मात्र पडले आहेत. त्याला अजून जवळपास 3 ते 4 दिवस लागेल पूर्ण पानगळ व्हायला. हा एक फरक पडतो. एकाच प्लॉट आहे, 10 लाईनी आहेत, 10 लाईनीपैकी 4 लाईनी याच्या आहेत H516च्या आणि 6 लाईनी मेडिकाच्या आहेत. तो एक फरक पडतो. दुसरा एक आहे महत्वाचं, की तुमचं पानगळ किती झाली, पानाची पकड किती मजबूत आहे याच्यावरती सुद्धा तितकंच अवलंबून असेल. पानाची पकड मजबूत आहे, पान हिरवगार होतं, सशक्त होतं, पानाची पकड चांगली आहे, रोगमुक्त होतं. दुसऱ्या परिस्थितीत पानगळ जवळपास 50% झाली आहे, 40% झाली आहे, 60% झाली आहे, रोगाचा प्रादुर्भाव होता, त्यावेळेस भुरी रोगाचा प्रादुर्भाव, मेनली भुरी किंवा डावणी असेल काही थोडाफार, पण मेनली भुरी. याच्यामुळे त्या पानातील रस त्या बीजाणूने शोषून घेतल्यामुळे पानाची पकड तशीही ढिली झाली, आणि त्याच्यामुळे एक झालं की पानं असे तसं गळायला लागला. त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कमी लागेल. पानामध्ये जे अन्नद्रव्य शोषून घेतलं किंवा फवारणीचं द्रावण शोषून घेतलं, ते शोषून घेण्याकरिता त्याची कॅपॅसिटी कशी आहे, त्याचं कव्हरेज किती आहे, कॅनोपीचा व्हॉल्यूम किती आहे, याच्यावरती सुद्धा तुमचं स्प्रे सोल्युशन अवलंबून असेल. मग काही ठिकाणी भारी जमीन आहे, पानाची पकड मजबूत आहे, त्या ठिकाणी 3 मिली सुद्धा लागेल. त्याच्यासोबत जवळपास आपण 52-34 टाकतो ॲसिड हे करण्याकरता. 5 ग्रामच्या दरम्यान पानगळ होऊन जाईल चांगली. याकरिता महत्वाचा एक आणखी दुसरी गोष्ट, की त्या वेलीला ताण बसला पाहिजे पाण्याचा, स्ट्रेस ज्याला म्हणतो आपण. हा स्ट्रेस जर बसला असेल तर मात्र त्याच्यामध्ये जेव्हा ते शोषून घेते पान, तेव्हा त्या वेलीमध्ये इथिलिनचं प्रमाण वाढत जाते हळूहळू, आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं. इथिलिनचं प्रमाण जसं वाढायला लागलं तसं पानं पिवळे पडताना दिसतील. 3-4 दिवशी एक हलवलं थोडंसं, 1 पान 2 पान पडेल. 5व्या-6व्या दिवशी पूर्ण हलवलं, नाही हलवलं तरी पानं गळायला सुरू होईल. 8व्या दिवशी जवळपास 70% पानं गळतील, आणि 10व्या दिवशी पूर्ण 100% पानं काहीही न करता असेच वाऱ्यानं पडतील आणि खाली पडतील. पान पिवळं होऊन गळून पडणं गरजेचं असेल, आणि याच्याकरता जवळपास 10 दिवसाचा कालावधी पाहिजे. पुढचे 5 दिवस ते काडी पूर्ण उघडी पाहिजे. पोटॅशियम बायकार्बोनेटचा सुद्धा वापर करतो आपण इथरलमध्ये. त्याच्यानं 25 दिवस 30 दिवसांचा कालावधी जातो. याच्यामध्ये महत्वाचं आहे पीएच. 2.5 ते 3 किंवा 3 ते 3.5 पर्यंत पीएच जर असेल तर ते हळूहळू पान गळून पडेल, आणि आपल्याला 10 ते 12 दिवसात
आता पाण्याचा पीएचही तेवढाच महत्वाचा आहे. पाण्याचा पीएच, पाण्यामध्ये क्षार असेल तर काय होणार? जे वॉटर हार्वेस्टिंग, जे नैसर्गिक पाणी आहे, वरून जो पाऊस येतो त्या पावसाचं पाणी जर गोळा केलं, आपण करून ठेवलं एका टाकीमध्ये, होऊ शकतं 2 लाख लिटर 3 लाख लिटर असेल, तेवढंच 5 एकर 10 एकर क्षेत्र आहे, त्यासाठी फक्त फवारणी करता, औषधाची फवारणी आहे आणि संजीवकांची फवारणी, याच्यापेक्षा जास्त वापर करावू नये, त्याचा करायचं नाही. ते पाणी जर वापरलं त्याचा पीएच जो आहे तो नॉर्मल असतो. आणि बऱ्याचदा आपल्याला दुकानात हे नाही ते औषध मिळतात की हे टाकलं तर तुमचा पीएच कमी होईल, ते टाकलं तर पीएच कमी होईल, पीएच मेंटेन होईल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत पाण्यामुळेच रिझल्ट मिळत नाही ना. फवारणी ते केली आपण, चांगले औषधं आणले, खात्रीच्या दुकानातून आणले, मोठ्या नामावंत कंपनीतून आणले आपण, अशा कंपनीतून आणून सुद्धा रिझल्ट मिळाले नाही. त्याला कारण एक असेल की तुमचं पाण्यात जे काही त्याचा पीएच आहे, पाण्यात जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचा परिणाम होतो की एकतर साईज मिळत नाही, त्याचं स्कॉर्चिंग येतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. क्षारवट पाणी जर असेल त्याने फवारणी करा, तुम्हाला वरती क्षार त्याच्या ओन रुटेड बाग असेल तर झटक्यात तुम्हाला त्याचं इंजुरी दिसेल. ह्या गोष्टी महत्वाच्या असेल. त्याचा कमीत कमी 5 ते 6 दिवसापूर्वीपासून त्या वेलीला ताण बसला असेल आणि नंतर फवारणी केली आपण तर हळूहळू आपल्याला 10व्या दिवसात पूर्ण पानगळ झालेली दिसेल. आता हा बेरी साईज किती महत्वाचा आहे आपल्याला. कोणत्याही कंट्रीमध्ये 22 mm मागते, कोणत्या कंट्रीमध्ये 24 mm, तर कुठे 18 mm. तो एकतर व्हरायटी स्पेसिफिक असेल, नानासाहेब पर्पल आहे, नाथ सीडलेस आहे तुमच्याकडची, मामा जम्बो आहे, साईज तसाही 20-22च्या वर तसाही सरकतो जातो. रेड ग्लोब आहे 24 mm आरामशीर मिळतो, सीडेड व्हरायटी आहे. ज्या व्हरायटीत तेवढा 20 mm आणि 22 mm साईज मिळत नाही, त्याच्याकरता आपण काय करतो, त्याच्याकरता आपण संजीवकांचा मारा जास्त करतो. संजीवकांचा मारा जर जास्त झाला तर मग होतं एक साईज मिळेल. शेवटी संजीवकामध्ये काय वापरतो आपण, सीपीपीओ आहे, जी आहे. आता हे मारल्यानंतर त्याचं काय करते, जिब्रेलिक ऍसिड्सचा वापर केला तर सेल मल्टिप्लिकेशन आणि सेल इलॉंगेशनचं काम हे करते. म्हणजे पेशी, त्यामध्ये जे काय पेशी आहेत त्या पेशींची विभागणी करणे आणि पेशींचा वाढ करून घेणे. सीपीपीओचा वापर काय केल्याने काय होतं, फक्त पेशींची वाढ करून घेते, पेशींची वाढ करून घेणे. हे जेव्हा होतं त्याला एक ठराविक कॉन्सन्ट्रेशन द्यायचं असतं. ठराविक कॉन्सन्ट्रेशन देणं म्हणजे ते होते असंच नाही. बऱ्याचदा काय होतं की साईज वाढतो पण शुगर उतरत नाही, साईज वाढतो साल जाड होते, साईज वाढते हार्वेस्टिंग 10 दिवस 15 दिवस उशिरा होते आणि मग म्हणतो आता काय मारायचं, येऊन नाही राहिलं, माल काढायला नाही येऊन राहिला. मग आपण म्हणतो की आता काय, आता मग पोटॅशच्या फवारण्या द्या, पाणी कमी करा, जमिनीतून द्या. बऱ्याचदा आम्ही हे सांगतो की वरची कॅनोपी कमी करा, घराच्या मागचे पुढचे पानं कमी करा, सूर्यप्रकाश पडू द्या. काही उपयोग होत नाही. झाला उपयोग तर 5% 2% होतो. अतिरेक जो आहे संजीवकांचा तो या ठिकाणी कारणीभूत ठरतो. संजीवकांचा जे आपण म्हणतो सेल मल्टिप्लिकेशन आणि सेल इलॉंगेशन, म्हणजे पेशींची वाढ, पेशींची संख्या वाढणे आणि पेशींचा आकार वाढणे, याचे परिणाम चांगले मिळण्याकरिता संजीवकांचे खास म्हणजे त्याचा कालावधी, आपण कधी वापरायला पाहिजे, ते वापरण्याकरता त्याची कार्यक्षमता वाढण्याकरता आपण काय करायला पाहिजे. महत्वाचं म्हणजे पाण्याचा पीएच 6 ते 6.5 त्या पाण्याचा पीएच पाहिजे. द्रावण जे तयार केलं त्या द्रावणाचा पीएच 5.5 ते 6 पाहिजे. आणि हा पीएच आपल्याला मेंटेन करण्याकरताच आपण म्हणतो की सायट्रिक ऍसिड घ्या किंवा युरिया फॉस्फेट घ्या आणि त्याला तितका पीएच मेंटेन करा.
याचे परिणाम चांगले मिळण्याकरिता आपल्याला काय आवश्यक असेल तर त्याचा टाइम ऑफ अप्लिकेशन, फवारणीचा कालावधी 4 ते 4:30च्या वाजतापासून जर आपण फवारणी केली त्यावेळेस त्याची ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी म्हणजे शोषून घेण्याची क्षमता चांगली असते. शोषून घेण्याची क्षमता चांगली केव्हा असते, का असते, तर त्यावेळेस बागेत आर्द्रता वाढलेली असते. 60% पुढे आर्द्रता जर गेली असेल तर त्या पानाची ॲब्झॉर्ब करण्याची क्षमता, शोषून घेण्याची क्षमता वाढते. जर ते क्षमता वाढली असेल तर साहजिक आहे आपण जेवढं मारलं जितकं असं गेलं त्याच्या पेशीमध्ये गेलं आणि तिथं त्यानं कार्य करणं सुरू केलं. कारण काय झालं, ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी ॲब्झॉर्ब केलं, त्यानं शोषून घेतलं. शोषून घेऊन कार्य करण्याकरता त्याचा पीएच पाहिजे होता, तो पीएच आपण व्यवस्थित केला, मेंटेन केला. त्याच्यावरती आपण जितकं औषध मारलं तितकं त्याचं कव्हरेज झालं. आणि ह्याच त्या गोष्टी आहेत महत्त्वाच्या असतात ज्या आपण कधी कळत न कळत किंवा आपण म्हणतो की चलता आहे, चाल होऊन जाते. मी आता काय केलं, मी गेलो होतो दुकानात, टॉनिक मिळालं, मला एक दिलं त्या दुकानदारानं टॉनिक, ते टाकलं म्हणजे होते काय, बाकीचं चालत राहते, बाकीचं कोण पाहते. प्रश्न तो नाही. आपला मास्तर आपणच होणं गरजेचं आहे. आपला मास्तर आपणच होणं गरजेचं आहे आणि आपण होऊ शकतो. रात्रंदिवस राबतो आपण शेतात, मग आपल्याला काय अडचणी आहेत तर ते आपण करू शकतो. तेव्हा या संजीवकांचा जर परिणाम चांगले पाहिजे असेल तर आपल्याला हे काम करणं, मग ह्या काही गोष्टी आहेत, पाण्याचा वापर, पाण्याचा पीएच, ठराविक टाईम त्याचा फवारणीचा, त्यावेळेस वातावरण, ह्या गोष्टी जर आपण केल्या व्यवस्थित तर कुठलीही अडचण येत नाही. तुमच्यासारख्याच्याच बागेतले फोटो घेतले आणि उपाध्याय साहेबांनी सांगितलं, दाखवले तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी, मग आपणच केले ना, आपल्याच बागेत केले तर आपणच करू शकतो ना, काय अडचण आहे त्याच्यात. क्वालिटी ग्रेप्स जे आपण म्हणतो की साईज जो म्हणतो 20 mm 22 mm, अरे 20 mm 22 mm आहे, 8x5चं अंतर आहे, 8×45 झालं, 40 स्क्वेअर फीट झालं. त्याच्यात घडं पाहिजे तर तुमचे 23-24, घडं ठेवले 56-70, काय होत राहिलं. तुम्हाला कुठून मिळणार आहे साईज 22x24? द्या किती CPP द्यायचं द्या, सांगतो ना 15 दिवस 20 दिवस आणखी लेट होईल तुमचं, नाही तर तुमचा साईज वाढणार ना काही. त्या ठिकाणी तुमचं बंच लोड मॅनेजमेंट फार महत्त्वाचं असेल. तुमच्याकडे बंच लोड मॅनेजमेंट म्हणजे तुमचे उद्देश काय, एक्सपोर्ट करताय, एक्सपोर्टच्या हिशोबाने आपल्याला 4 घडं कमीच करून त्याचा साईज चांगला घेता येईल. चांगला जर साईज घेतला तर 8 दिवस आधी येईल माल आणि 10 रुपये रेट जास्त मिळेल, कारण की माल मार्केटमध्ये लवकर आला. कारण की साईज जो पाहिजे तो साईज होता, बंच लोड मेंटेन केल्यामुळे, बंच लोड आपण पाळल्यामुळे, त्याचं जे पाहिजे ते तंत्र आपण बरोबर आपण जुळवून घेतल्यामुळे त्याचा साईज चांगला मिळाला आणि साईज ज्याची कोणाची गरज होती त्याची गरज पूर्ण झाली आणि म्हणून त्याने 4 पैसे जास्त दिले आपल्याला. ह्या त्या गोष्टी आहेत बंच लोड. आणि एक दुसरं की काळ्या रंगाच्या द्राक्ष जाती आपल्या ब्लॅक सीडलेस करता मग काय होतं की बंच लोड जर जास्त असेल तर त्या ठिकाणी कलर डेव्हलप होत नाही आणि मग आपण शेवटच्या स्टेजमध्ये काही गुलाबी राहिलेले मणी काढतो, घडं राहिले गुलाबी, तर मग आपण तिथून त्याला तोडतो खाली बोधावर टाकतो. आम्ही फोटो घेतो आणि तुम्हाला दाखवतो. मी आज मुद्दाम दाखवले नाही, प्रेझेंटेशन दाखवलं नाही, काय तेच ते म्हटलं आपण अशी चर्चा करूया. आपण मग खाली टाकतो. तेवढं मोठं याच्यात उपाध्याय सरांनी सांगितलं किती 1 किलो त्यांनी सांगितलं किती किलो पाहिजे अन्नद्रव्य, NPK कसं पाहिजे. 1 किलो अन्नद्रव्य किंवा 1 किलो त्यांनी नत्र जर म्हणलं असेल किंवा 1 किलो युरिया जर सांगितलं असेल तर युरियात काय आहे, नत्रच आहे ना. 1 किलो नत्र आणि 9x5चं अंतर जर असेल तर 1000 वेली झाल्या. 1000 वेली आणि 1 ग्राम एका वेलीला आला. 1 ग्राम युरिया किती होतो, चिमूटभरही नाही होणार. तितक्यानं त्याचा साईज झालं, इतकं वाढलं आणि ते एवढं वाढण्याकरता तितकंच आपण घेतलं. एक किलो घेत आपण 25 किलो युरिया टाकला, 25 किलो DAP टाकलं, 25 किलो 1261 टाकलं, असं टाकत गेलो. पैसे तर त्याला लागत गेले ना. हे शेवटी आपण जसा पिंक कलर गुलाबी रंगाचे मणी ज्यावेळेस असतात आणि तो कलर डेव्हलप होत नाही तेव्हा आपण 25% माल कमी करतो, उतरवतो, कारण की आपल्याला पटकन पळायचं असते मार्केटमध्ये.
तिथं नंतर इथ्रेल मारतो आपण, इथ्रेल मारून कसं तरी काळा करतो, नाही तर दबादब एक आपण इथ्रेलचे 1-2-3 हाणतो धर स्प्रे, आणि मग काय होते की त्याच्यातला पल्प जो आहे तो खराब होतो, आणि शेवटच्या स्टेजमध्ये जर त्याला काप केला, कट केला, तर अशा फोडी 2 फोडी निघतात संत्र्याच्या तशासारखं ते आतमधलं दिसते. हे सोल्युशन नाही झालं. कलर डेव्हलपमेंट करिता बंच लोड मॅनेजमेंट जास्त महत्वाचं आहे. कलर डेव्हलपमेंट करिता त्यावरची तिथली कॅनॉपी जास्त महत्वाची आहे. कॅनॉपी किती पाहिजे, घडाच्या पुढं पानं किती पाहिजे, काडीवरती पानं किती आहेत, आपल्याला गरज किती आहे. 10-12 पानं सांगितलं, बारीक बारीक पानं असले 10-12 झाले म्हणजे झाले नाही. शरद सीडलेसचे पानं भरपूर बारीक असतात. तुमचं नानासाहेब पर्पलचं आहे किंवा बारकी कसं आहे ते तुम्हालाच माहिती आहे. आता त्याचं क्षेत्रफळ जर ठरलं आहे की 500 ते 600 ग्राम वजनाचा घड जर असेल तर 160 ते 170 वर्ग सेंटीमीटरचं एक पान, अशा प्रकारचे आपल्याला 16 ते 17 पानं पाहिजे. आणि जर समजा बारीक पानं जर असेल तर आपल्याला 4 पानं आणखी जास्त पाहिजे. हे गणित समजून घेणं गरजेचं असेल. तेव्हा त्याच ठिकाणी जेव्हा कॅनॉपीचा बॅलन्स असेल, कॅनॉपी आणि घडांची संख्या, त्याला आपण म्हणतो सोर्स आणि सिंकचं बॅलन्स. सोर्स सिंक जर समजा समतोल असाल व्यवस्थित, तर घडाचा विकास चांगला होतो, जे पाहिजे ते मिळते, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचा गर चांगला मिळतो. गर फार महत्वाचा आहे, आणि हा गर कॅनॉपीच्या माध्यमातून, प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून त्यामध्ये अन्नद्रव्य तयार होतं, आणि तेच अन्नद्रव्य त्या घडाच्या विकासाकडे जातात. तर हा जो सोर्स सिंक आहे, हा सोर्स सिंक आपल्याला समजून घेणं महत्वाचं असेल. आणि हा सोर्स सिंक जर चांगला असेल तर मणी घट्ट असतो चांगला, तो दबत नाही जास्त, वॉटर बेरीज नसतात, त्याचा पल्प जो आहे, गर जो आहे तो थिक असतो चांगला. ह्या गोष्टी महत्वाच्या असतील. या गोष्टी समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. दुसरी एक समस्या आहे कुजेची समस्या कशी येते. कुजेची समस्या आपण एक साधारणपणे आपण विचार केला आणि बघितलं बागेत, तर आपल्याला हे दिसेल की प्री ब्लूम स्टेजमध्ये जो घड आहे त्याच्यात पाणी साचलं असेल. एका काडीला आपण 4 ते 5 डोळ्यावर पेस्टिंग करतो हायड्रोजन सायनामाइडचं, आणि पेस्टिंग करून तेवढे डोळे फुटतात. 5 पानाच्या अवस्थेत घड येतो, 5 पानं, त्याच्या पुढे 1-2 पानं झाले, 7 पानं झाले, त्या स्टेजला जवळपास आपल्याला कुजेची समस्या दिसते. 7 पानं 8 पानं झाले असेल, एका काडीवर 4 ते 5 डोळ्याला पेस्ट केलं, 8 7 गुणला 5 7 5 35 पानं एका काडीवर झाले. अशा 30 काड्या 35 काड्या असतात. 35 गुणला तेवढा 35, इतके पानं जर बघितलं तर किती पानं होतं. छोटीशी कॅनॉपी आहे. त्या कॅनॉपीमध्ये जर तो घड आहे प्री ब्लूम अवस्थेत किंवा दोडा अवस्थेच्या आधीमध्ये जर तो घड असेल, आणि त्या घडाचा मध्ये जे फुलोरा अवस्था आहे त्याचं देठ तयार, उद्या चालून होणारं देठ, ते आपला सुईदोरा असतो ना, सुईदोरा धागा, त्या धागा जो एकदम बारीक असतो त्याच्याही पेक्षा बारीक त्याचं नाजूक असं देठ असतं. पाऊस येतो, गर्दी असेल, सफोकेशन त्या ठिकाणी होईल, एक थेंब पाणी पडला असेल, साचलं असेल त्याचा, तिथंच त्याचं त्या देठाचं नाजूक असल्यामुळे तिथे हवा खेळती राहत नाही, आणि म्हणून तो त्या ठिकाणी ते कुजेकडे आमंत्रण येते. पावसाळी वातावरणात जेव्हा असं आपण म्हणतो की ढगाळी वातावरण आहे, पावसाळी वातावरण आहे, जिब्रेलिनचं प्रमाण वाढते. म्हणजे काय होते, खाली मुळी काम करत नाही, मुळीचा समस्या येते, जिब्रेलिन्स वाढलं, व्हिगर वाढायला लागते, कॅनॉपी वाढायला लागते, आणि जेव्हा मुळी कार्य करत नाही त्यावेळेस वेल आपलं वरून काही अन्नद्रव्य शोषून घेते, नायट्रेट नायट्रोजन जे काही म्हणतो ना आपण, पूर्ण माहीत नाही मला, पण अशाच प्रकारचं ते नायट्रोजन आणखी ओढून त्याची पानाची वाढ आणखी जास्त करते, ज्याला आपण म्हणतो लवचिकता. पानाची लवचिकता वाढली, डेन्स कॅनॉपी झाली, त्या ठिकाणी डाउनी मिल्ड्यू सारख्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, बिकॉज ऑफ सफोकेटिव्ह एन्व्हायरमेंट. दम घुटण्यासारखं ते वातावरण त्या ठिकाणी होते, हे होते. आणि तिथेच मग त्या पाण्याचा थेंब जर तासभर राहिला असेल त्या मण्यात, देठामध्ये, देठाच्या जवळ, दोडा अवस्थेच्या आधीचा घड, तिथे मग मात्र ते कुजायला सुरुवात होते, आणि मग त्यासाठी आपण काय हे नाही.
मग आपण म्हणतो की पोटॅशची फवारणी द्या, मग आपण म्हणतो त्याच्यात एक कमी झालं ते कमी झालं. पर्याय काय असतं? काही नाही. कॅनॉपी जितक्या लवकर करता येईल, 14 ते 17वा दिवस मी आताही सांगतो, 14 ते 17व्या दिवसाचा जो कालावधी असेल त्या कालावधीमध्ये जर आपण कॅनॉपी मोकळी केली तर बऱ्यापैकी त्याचा जसा तो फाकतो ना घड प्रीब्लूम अवस्थेतला फाकतो, आपला पुढे चालायला लागतो, तसं तसं त्याला हवा खेळते वातावरण मिळते. एरेशन जर झालं असेल तर तो आणखी त्याला मदत मिळते त्याचं सेल इलॉंगेशन करता. त्याचं इलॉंगेशन त्यानंतर मग जेव्हा आपण वाढणार म्हणजे स्प्रे घेणार तेव्हा असं मल्टिप्लिकेशन पण होईल. म्हणजे आता हवा जर खेळत असेल तर त्याला एक प्रोटेक्शन मिळते. त्याला जे घाणेरडं वातावरण म्हणतो, ज्या वातावरणात तो घड कुजला ते वातावरण नाही तिथे. ते जर वातावरण नाही आहे तर पोषक असं वातावरण आहे घडाच्या सुदृढीकरिता, घडाच्या तंदुरुस्तीकरता, घडाचं संरक्षण स्वतः करण्याकरता. तो घड काय करतो? आपलं प्रोटेक्शन करून घेतो. आपलं तो त्याच्या शरीरामध्ये त्याच्या शरीरशास्त्रीय हालचाली इतक्या चांगल्या होतात की त्याला एक शक्ती मिळते, त्याला एक प्रतिकार शक्ती. ती प्रतिकार शक्ती त्याच्यात जर निर्माण झाली असेल तर मग आपल्याला त्याचे फायदे होतात. तर ह्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमुळे आपल्याला परिणाम चांगले मिळतात. पाण्याचं खाली पाणीसुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल, वाढणार नाही, नायट्रेट वाढणार नाही कॅनॉपीमध्ये, ते शोषून घेणार नाही. पोटॅश त्यावेळेस बऱ्याचदा काय करतात लोक, मी बघतो की पोंगावस्थेच्या आधीपासून जे दणादण पोटॅशची फवारणी, 6BAची फवारणी, आणखी काय काय आहे ते सगळं करणं सुरू करतात. कशासाठी? घड जिरू नये म्हणून. अरे तो घड जिरू नये म्हणून तो मारल्यावर तर शोषून तर घ्यायला पाहिजे. त्याला शोषून कशा? काडी शोषून घेते का? खोडावर पडलं तर खोड शोषून घेईल का? ओलांडावर पडलं ओलांड शोषून घेईल का? काडीवरती पडलं काडी शोषून घेईल का? डोळ्यावर पडलं डोळा शोषून घेईल का? हो, डोळा शोषून घेईल. बाकीच्यानं तर नाही शोषून घेतला. पण तो डोळा कधी शोषून घेईल? काडीवरती जे हे आहे ना कव्हरिंग आहे, जाड कव्हरिंग, तेच तर कव्हरिंग त्या डोळ्यावरती पण आहे. अजून ते क्रॅकिंग झालंच नाही. अजून डोळा क्रॅक झालाच नाही. अजून क्रॅक झाला नाही, त्यातून एक पाणी बाहेर आलं नाही. कुठून आणणार? कशाला? काय एवढा स्प्रे करून तो कुठं जाणार घेऊन? काहीच नाही उपयोग. तो आपल्याला समाधान होतं की मी मारलं आणि वातावरण एक तर चांगलं असते आणि त्याचं काही बिघडत नाही. आणि आपल्याला वाटतं अरे मी 4-5 फवारण्या मारल्या म्हणून ते बरं झालं, वाचलं, नाही तर गिरली असते घड. अरे तुम्ही मारलं कशावरती? दगडावरती मारलं. दगडाला काय घाम फुटत राहिला? ते आपलं मन समजावं नाही ते की मी असं केलं तसं केलं म्हणून की याच्यानं माझा नवस पुरा झाला. मेहनत तर आपणच केली, नवस पुरा देवाण केलं, ठीक आहे, चालतंय, तेवढं ठीक आहे. पण त्या डोळ्याचं खिपलन बाहेर निघालं नाही, ते क्रॅकच झालं नाही, त्याचं एखादं पान, एक पान, 1.5 पान तर उद्या बाहेर. त्याची कॅपॅसिटी, त्याची शोषून घेण्याची कॅपॅसिटी काय आहे? ते पान म्हणजे पान, त्याची कॅपॅसिटी आहे. पान शोषून घेण्यालायक सक्षम झालं. एक पान 1.5 पान आलं, त्याच्यानंतर घ्या. 10 ppm सांगितलं ना तर 5च ppmच्या फवारणी घ्या. तुम्हाला 5 ग्रामच्या पोटॅशच्या 0050च्या फवारण्या करता तुम्ही किंवा SOP 1च ग्राम घ्या, 1.5च ग्राम घ्या, जास्त नका घेऊ. 2 फवारण्या करा, 3 करा. जसं जसं पान वाढत गेलं, एका दिवसात 3 दिवसात एक पान येते म्हणतो ना आपण, तसं एक पान जसं आलं तसं तसं त्याला फवारणी करा. आणि तुमचा जो घड बाहेर निघतो तेव्हापर्यंत 3 फवारण्या करा. एक फवारणी आणि ते केल्यापेक्षा जसं पान बाहेर निघेल तेव्हापासून ते जर केलं तर मात्र कुठं तो घड जिरत नाही आणि काही नुकसान होत नाही. तर होतं एक की पहिलेच आपण खूप मारून चुकलेलो असतो आणि मग म्हणतो आता झालं असं. जेव्हा स्टेज आली तेव्हा आपण थांबतो. पहिले तर घेतो 2-4 फवारण्या करून. जेव्हा असं स्टेजमध्ये आली त्याची ॲब्झॉर्प्शनची, तेव्हा असं एखादी फवारणी घेतो आपण, कव्हरेज झालं नाही झालं, पाऊस आला मारल्याबरोबर, मग त्याचे परिणाम मिळत नाही आणि मग म्हणतो आपण आम्ही एवढं सगळं केलं तरी पण कसं झालं रे, परत जिरले घड. ही परिस्थिती नाही पाहिजे. ही परिस्थिती टाळण्याकरता त्याची स्टेज, त्याचे ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी, त्याची अवस्था काय आहे हे पाहून कमीत कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये जे रेकमेंड केलं तेवढंच घ्या ना. खूप सारं घेऊन काय उपयोग नाही. CPPO आपल्याला आठवत असेल, साईज वाढवण्याकरता 2 ppmचं रेकमेंडेशन होतं. 7-7, 8-8 ppm पर्यंत गेलो आपण 10 वर्षापूर्वी. आणि नंतर रबरासारखे मणी झाले, नाही तर आपणही जाऊ शकत होते. बाहेरचं लोक काय चावते खाते.
कळलं आपल्याला, त्याच्यानंतर आपण ठीक झालो, आपण सुधारलो. मग आता आता अजून काय आपल्या अपेक्षा वाढत जातात की एक तर टनेज वाढायला पाहिजे, त्याचं साईज वाढायला पाहिजे, आणि हे सगळं वाढवता वाढवता आपण सगळं क्वालिटी खराब करून बसतो. चांगल्या क्वालिटीचं घड करून तर बघा. आजकाल बाजारात बघा तुम्ही, बेदाण्याचे जे लोक आहेत ना, बेदाणा नाही करत, पण त्यांना रेट जर चांगला मिळाला ना बाजारात, तर ते बेदाणा न करता ते लोकल मार्केटिंग करतात. आणि तुमच्या आमच्या घरातलेच किंवा आपल्याच नातेवाईक ज्याच्याकडे द्राक्ष नाही, ते बाजारात जेव्हा जातात, अरे हे गोड आहे, त्याची साल चांगली आहे, ते विरघळते, चांगलं आहे तोंडात, ते खायला चांगलं वाटतं, त्याला 10 रुपये 15 रुपये जास्त देतात ते लोक. चांगली क्वालिटी आहे त्याची, जीएचा कशाचा सीपीपीचा वापर नाही झाला, त्याच्यात जास्त अतिरेक नाही झाला, म्हणून त्याची ते क्वालिटी चांगली आहे, गोड चांगलं वाटतं, तर ते लोक खातात, त्याला पैसे जास्त देऊ शकतात. तर ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतील, सांभाळून घेणं गरजेचं असेल. तर कलर डेव्हलपमेंटचं आपण चर्चा केली. कलर डेव्हलपमेंटमध्ये मेनली कॅनॉपी असेल, तुमचा बंच लोड असेल, आणि इथरलचे जे शेवटच्या स्टेजमध्ये स्प्रे घेतो आपण. बऱ्याचदा लोकांचे डाऊट्स या ठिकाणी असे असतात की आम्ही इथरल मारलं असेल सुरुवातीला पानगळीसाठी, तर मग आता घड खराब होईल, त्याचा काय परिणाम होतात? त्याचा काही परिणाम होत नाही, त्याचा काही संबंध नसतो याच्यासोबत. घड खराब होण्याकरता, त्याचा कलर न मिळण्याकरता, तो लूज पडण्याकरता त्याचा काही संबंध नाही. तो आपण इथरेल जेव्हा मारतो, इथे फोन मारतो पानगळी करता, ते पेट्रोलचं देठ जे आहे त्याची डिटॅचमेंट करते आणि त्याचं काम संपलं. इथिलीन वाढवते, ऑक्सिजन्स कमी करते, पानगळ होते, अन्नद्रव्य त्या डोळ्यामध्ये साठते, तेवढंच. त्याच्यानंतर जेव्हा आपण हार्वेस्टिंगच्या स्टेजमध्ये जेव्हा पिंक कलरचे मणी होतात, 2 4 5 मणी एका घडातले, तेव्हा आपण जेव्हा कलर डेव्हलपमेंट करता, युनिफॉर्म कलर करता आपण इतरांचा वापर करतो, त्यावेळेस डोस जास्त होणार नाही याची काळजी घ्या. जास्त जर डोस झाला तर परत अडचणी येतात कलर डेव्हलपमेंटला, आतमधले त्याची क्वालिटी बिघडते. एक तर बंच लोड मॅनेज करा, कॅनॉपी मॅनेज करा, आणि याचे फवारणी. यावेळेस जर समजा अर्ली छाटणी घेतली असेल आपण, तर अर्ली छाटणीच्या वेळेस चालेल. पण तुम्ही म्हणाल की मी ऑक्टोबरमध्ये छाटणी घेतली, काळी व्हरायटी आहे, आणि फेब्रुवारी महिन्यात आपण आता आहोत, फेब्रुवारी महिन्यात हाय टेम्परेचर झालं सुरू, ड्राय वेदर आहे, काळं काय होऊन राहिलं नाही, बंच लोड भरपूर आहे, आणि मग आपण त्याला इथेलचा 1 डोस 2 डोस जर दिला, तर मग त्या ठिकाणी माल लूज पडले 100%. तिथे पाहणं लक्ष देऊन काम करा. दुसरी एक समस्या सरांनी सांगितली, कॉलर रॉट प्रॉब्लेम. कॉलर रॉट मी बऱ्याचशा बागेत फिरलो इकडे तिकडे. मला 2 वर्षापूर्वी असंच एक संजय बरगालेंचा फोन होता. संजय बरगाले सांगलीचे, आता जे मला वाटतं अध्यक्ष आहेत झालेत. झाडं अचानक वेली सुकतायत, अचानक वेली सुकतायत. या पाहून आगळगावला होता, आगळगाव सांगलीमध्ये, तिथे गेलो होतो. अचानक एक आज वेल सुकते, उद्या 1 2 पानं 4 पानं सुकलेली दिसतात, उद्या अर्धी वेल सुकताना दिसेल, आणि परवा जर बघितलं पूर्ण वेल सुकून पडल्यासारखी दिसेल. जमिनीच्या जवळ त्याला खोदून बघितलं, मुळी खोदून बघितली, मुळी पूर्ण काळी पडलेली होती. जमिनी लगत त्याला साल काढून बघितली, तर ती साल पूर्ण पाणी त्याच्यात हे होतं, रस निघाल्यासारखं. आणि त्या ठिकाणी त्याचं सॅम्पल घेऊन आलो लॅबमध्ये. आम्ही, आमचं डॉक्टर साहा आहेत पॅथॉलॉजी, त्या ठिकाणी चेक केलं, त्यांनी काही फंगल ग्रोथ सांगितली. त्याला जे काही मॅनेजमेंट होतं ते मॅनेजमेंट करून आपण त्या वर्षी फार चांगले बाग नियंत्रणात बाग आली. त्याला 22-3 कार्बेंडाझिम म्हणजे म्हणतो ते, क्लोरो, त्यावेळेस क्लोरो होतं, आता नाही, म्हणत ते क्लोरो बंद झालं. आणखी इतर 2-3 औषधं त्यावेळेस आपण त्यांना सांगितले होते. त्यानंतर बायोलॉजिकलचा वापर करायला सांगितलं. ट्रायकोडर्माचं ड्रेंचिंग, जमिनीतून फवारणी त्यावेळेस नाही, जमिनीतून करायचं सांगितलं, आणि बऱ्यापैकी त्यावेळेस त्याला नियंत्रण मिळालं. हे कॉलर रॉट असेल, आणखी कुठलाही रॉट असेल,
त्याच्यावरती माझा जो अनुभव आहे तो अनुभव हे सांगतो की वेळोवेळी बायोलॉजिकलचा वापर जर आपण करत गेलो तर त्या वेलीमध्ये प्रतिकार क्षमता वाढते वेलीची आणि त्याचे परिणाम चांगले मिळतात. ह्या समस्यापासून ते दूर राहतात. ट्रायकोडर्मा द्राक्ष संशोधन केंद्राने मल्टिप्लाय केलं. पावडर फॉर्म आहे, लिक्विड फॉर्म आहे. मांजरी ट्रायको शक्ती आणि मांजरी वाईन गार्ड म्हणून आपण तयार केला आणि त्याचा काउंट आणि त्याचं स्पेसिस जे ज्या काम केलं याच्या पूर्वीच्या लोकांनी त्यालाच घेऊन पुढे चाललो आहे आणि चालतो आहे. फार चांगले परिणाम मिळालेत बऱ्याचशा ठिकाणी. वाळव्याला खास करून जिथं बागा पाण्यात 12 दिवस राहिला, वेलीच्या वर 5 फूट पाणी 12 दिवस राहिलं, त्या ठिकाणी डवणी विंडूचा प्रादुर्भाव, करपाचा प्रादुर्भाव, रस्टचा प्रादुर्भाव आणि याच्यावरती आम्ही जे स्पेसिस आमच्याकडे आहे तिला स्प्रे करून ड्रेंचिंग करून तिथं फार छान कंट्रोल मिळाला. तर तेच घेऊन आम्ही पुढे चाललो आहे आणि असं तुमच्यापर्यंत येतो आहे, मार्गदर्शन करण्याचा एक प्रयत्न करतो आहे. आता मगाशीच उपाध्याय सरांनी सांगितलं की सॉईल वॉटर पेट्रोल टेस्टिंग महत्त्वाचा विषय आहे. त्याचं पेट्रोल टेस्ट केली त्याचा वापर कसा करायचा हेही तर माहीत पाहिजे. पोटॅश किती आहे त्याच्यात, जास्त आहे तर त्याला नियंत्रणात आणण्याकरता, कमी आहे तर त्याच्या व्यतिरिक्त किंवा इतर समस्या त्याच्यावरती तोडगा काढण्याकरता इतर कोणत्या गोष्टीचा वापर करता येईल, कोणतं खत वापरायला पाहिजे कोणतं नाही, त्याचा पेट्रोल किंवा सॉईल टेस्टिंग असेल तर टेस्ट रिपोर्ट युटिलाइज कसा करावा. तर मला असं वाटते की KVKच्या माध्यमातून हे अधूनमधून चर्चासत्र किंवा अशा प्रशिक्षण आपण जर ठेवलं आणि लोकांना त्याच्यावरतीच चर्चा करायची की पेट्रोल रिपोर्ट एका वेळेस पेट्रोल रिपोर्टवरती चर्चा करायची. पेट्रोलमध्ये तुमचं हे अन्नद्रव्य ते आहे, कमी आहे, जास्त आहे किंवा ह्या अडचणी आहेत तर आपण काय करायला पाहिजे, या अशा जर गोष्टी आपण केल्या तर मला वाटते KVKच्या माध्यमातून बऱ्यापैकी तुम्हाला त्याचे फायदे होतील. आणि हे KVK आहे, आम्ही पण जवळ आहोत. KVK आहे तुमच्या शेजारी, तुमच्या गावात आहे, आम्ही पण जवळ आहोत. पुण्यापासून फार जास्त दूर नाही आणि त्याच्यामुळेच जवळीक ह्या गावात जास्त वाढली. प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न हेच आहेत की सर्वांचा ज्या ज्या परिस्थितीत आपण आहोत त्या परिस्थितीत सगळ्यांच्या समस्याला आपण निराकरण करूया आपण आणि पुढे चालूया. 2-4 समस्या होत्या, त्या समस्यावरती आपण तोडगा काढण्याचा किंवा त्यावरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला. इथून मगाशी आपल्याला जे काही पॉईंट्स दिले खिलारी सरांनी, भुजबळ सरांनी, त्याच्यावरती आपण मार्केटिंग असेल किंवा आणखी काही जे समस्या त्यावरती आपण इथून गेल्यानंतर चर्चा करणार आणि त्यावरती आपण पुढच्या वेळेस आपण अजून काही नवीन घेऊन येऊ किंवा ज्या काही समस्या आज ज्या काही समस्या आहेत त्या समस्याचं सोल्युशन आपण पुढच्या वेळेस घेऊन येऊ. धन्यवाद.